परभणी जिल्ह्यामध्ये जमा झालेले दुष्काळी अनुदान बँकेने गोठवले। अनुदानाची रक्कम देत नसल्यामुळे स्वाभिमानीचा बँकेमध्ये ठिय्या। जळगाव जिल्ह्यामध्ये रेल्वे उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यातील कोनशिलेची तोडफोड करण्यात आलेली संपूर्ण कोनशिला प्रशासनाने हटवली। गिरीश महाजन यांचे नाव नसल्यामुळे कोनशिलेची तोडफोड केल्याची चर्चा। धुळे महानगरपालिकेच्या महासभेत सत्ताधारी नगरसेवक आणि अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची। महिलांना धक्काबुक्की, वाढीव मालमत्ता कराविरोधात अजित पवार गटाची घोषणाबाजी। संभाजीनगरमधील फुलंब्रीमध्ये ओबीसी समाजाचा एल्गार मोर्चा, मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश न करण्याची मागणी। नाशिकमध्ये झिका व्हायरसचा रुग्ण आढळला, आरोग्य यंत्रणा अलर्टवर, खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सुरुवात। साई मंदिर परिसरामध्ये ड्रोन उडवणं, युवकाला पडलं महागात, बंदी असताना मुंबईच्या रील स्टारनं उडवला ड्रोन। शिर्डी पोलिसांकडून संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल।